कोल्हापुरातील राजेंद्रनगर इथल्या मुख्य रस्त्यावर असणाऱ्या साची रेसिडेन्सी इथला बंद फ्लॅट फोडून चोरट्यांनी 14 तोळे दागिने आणि 18,000ची रोकड असा सुमारे 22 लाखांचा ऐवज चोरून नेला। या फ्लॅटमधील कुटुंबीय बाजारात खरेदीसाठी गेले असताना सायंकाळी ही चोरीची घटना घडली। या ठिकाणी एका कारमधून आलेला एक संशयित तरुण इथल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। या घटनेची नोंद राजारामपुरी पोलीस ठाण्यात झाली। कोल्हापुरातील राजेंद्रनगर इथल्या मुख्य रस्त्याजवळ साची रेसिडेन्सी या नावाची इमारत आहे। या इमारतीमधील 3ऱ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये वैभव देवकर हे त्यांची आई, पत्नी आणि मुलासह राहतात। वैभव देवकर हे सांगलीतील एका बँकेत नोकरी करतात। वैभव देवकर यांची आई सायंकाळच्या सुमाराला याच परिसरात राहणाऱ्या त्यांच्या मुलीकडे गेली होती। वैभव देवकर आणि त्यांची पत्नी श्वेता देवकर या त्यांच्या लहान मुलासह बाजारात खरेदी करण्यासाठी गेल्या होत्या। या दरम्यान चोरट्यांनी त्यांच्या बंद फ्लॅटच्या दरवाजाच्या कडी कोयंडा तोडून फ्लॅटमध्ये प्रवेश केला। त्यांनी आतील लोखंडी कपाट फोडून त्यामधील सोन्याचं मंगळसूत्र, माळ, बकुळी हार, झुमके, अंगठी, सोनसाखळी आणि बाली असे 14 तोळ्यांचे दागिने, रक्कम तसंच लाकडी कपाटातील 18,000 रुपये असा सुमारे 22 लाख रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला। बाजारातून खरेदी करून आल्यानंतर त्यांचा फ्लॅट फोडून चोरी झाल्याचं वैभव देवकर यांच्या निदर्शनाला आलं। याबाबतची माहिती त्यांनी राजारामपुरी पोलिसांना कळवली। या प्रकरणी त्यांची पत्नी श्वेता वैभव देवकर यांनी फिर्याद दाखल केली। पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला। सायंकाळी 6:30 ते 7 वाजण्याच्या दरम्यान हा चोरीचा प्रकार घडलाय। इथल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये कारमधून आलेला एक संशयित तरुण दिसत असून त्यानंच ही चोरी अवघ्या काही मिनिटांच्या वेळेत केल्याचा संशय व्यक्त होत आहे। या चोरी प्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्र गतिमान केली असून लवकरच या गुन्ह्याचा उलगडा होण्याची शक्यता आहे।